हलबा समाज को मध्य नागपुर से कांग्रेस की उम्मीदवारी। हलबा समाज को उम्मीदवारी देने के लिए दलित एवं मुस्लिम समाज हुआ लामबंद। आगामी विधानसभा चुनाव 2024 को देखते हुए शहर में हलचल हुई तेज। मध्य नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। मागील या ठिकाणी 2009च्या आधी या ठिकाणी काँग्रेसचे जे आमचे आमदार होते अनीसभाई अहमदजी हे सातत्याने 3 वेळा इथून म्हणजे आमदार होऊन गेले। त्यानंतर 2009ला आदरणीय डॉक्टर राजूजी देवगरे साहेबांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिली, पण काँग्रेस पक्षाच्याच काही गद्दार लोकांनी, मी डायरेक्ट बोलतो, काँग्रेस पक्षाच्याच काही गद्दार लोकांनी त्यांच्या विरोधात लढून त्यांना पाळण्याचं काम केलं। नाहीतर या ठिकाणी डॉक्टर राजू देवगरे साहेब 2009लाच आमदार झाले असते, पण काही षड्यंत्र रचल्यामुळे ते पडले। त्यानंतर अशी काही म्हणजे परिस्थिती जी आली लाट, त्यानंतर 2014 नंतर जी मोदीची जी लाट आली, त्यानंतर कधीच कोणते म्हणजे संपूर्ण देशामध्ये मोदी लहर असल्यामुळे काँग्रेस पक्ष आले नाही। पण यावेळेस 2024ला आदरणीय राहुलजी गांधी खडगे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण देशामध्ये एक परिवर्तनाची लाट आहे। बीजेपीने केलेले जे काम आहे ते लोकांना पटत नाही आहे, लोकांचे छळ होत आहे, लोकांची उपासमारीची वेळ आलेली आहे, आता लोक त्रासलेले आहे। म्हणून यावेळेस आम्हाला नक्कीच उम्मीद आहे की 2024ला काँग्रेस पक्ष यावेळेस येईल। आपली नेमकी काय भूमिका आहे? आपण तिकीट घेण्यासाठी ते येत आहात, काय वाटतं की हलबा फॅक्टर आहे म्हणून तिकीट घ्याल की हलबाला नेतृत्व पाहिजे या भागात काँग्रेसकडून? मध्य नागपूरमध्ये हलबा समाज पण आहे, मुस्लिम बांधव पण आहे, पण यावेळेस हलबा समाजाला जर तिकीट दिली तर निश्चितच या ठिकाणी विजय नक्कीच। लेटेस्ट अपडेट्स के लिए राष्ट्रवाद न्यूज को फॉलो कीजिए।